इलेक्ट्रिक गिझर इथं आपण पाहताय इन्स्टंट 3 लिटरचा हा गिझर आहे। तसेच 1 लिटरचेही इन्स्टंट गिझर येतात, 5 लिटरचेही असू शकतात आणि जे मोठे गिझर असतात ते 10 लिटर, 15 लिटर किंवा 20 लिटर हे स्टोरेज टाईप असतात। आता इलेक्ट्रिक गिझर वापरताना काय काळजी घ्यायची ते मी तुम्हाला थोडीशी माहिती देतोय। बरेच ग्राहक प्रश्न विचारतात की इलेक्ट्रिक गिझर वापरताना शॉक लागायची शक्यता किती। तर याचं उत्तर असं आहे की काळजी घेतली तर शॉक लागायची शक्यता फार कमी असते आणि काळजी नाही घेतली तर शॉक लागायची शक्यता जास्त असते। आता थोड्याशा बेसिक गोष्टी मी इथे तुम्हाला सांगतो। इलेक्ट्रिक गिझरला सप्लाय देण्यासाठी अशा प्रकारचा पॉवर पॉइंट आवश्यक असतो। तर हा जो पॉवर पॉइंट आहे हा 16 एंपियरचा असावा। ह्याच्यामध्ये जी वायर आलेली आहे ती कमीत कमी 2.5 mm स्क्वेअर आपण म्हणतो तितकी असावी। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे मी सांगतोय तुम्हाला की या बोर्डामध्ये अर्थिंग असणं आवश्यक आहे। जनरली उजवीकडे फेज, डावीकडे अर्थिंग, डावीकडे न्यूट्रल आणि वर अर्थिंग। पुन्हा एकदा सांगतो, उजवीकडे फेज, डावीकडे न्यूट्रल आणि वर अर्थिंग या पद्धतीने जोडणी याची केलेली असली पाहिजे। म्हणजे फेज बटनातून जाईल, जो उजवीकडे असेल, न्यूट्रल डावीकडे थेट आलेला असेल आणि वरती अर्थिंग थेट आलेला असेल। आता अर्थिंगची आवश्यकता का आहे हे याच्यावर आपण एक स्वतंत्र व्हिडिओ करूया। पण तुर्तास तरी इलेक्ट्रिक गिझर इन्स्टॉल करताना जो पॉवर पॉइंट तुम्ही वापरणार आहे त्याला अर्थिंग असणं फार आवश्यक आहे। जे उजवीकडे डावीकडे सोडून वरती जो तुम्हाला इथे दिसतोय पॉइंट, तिथे अर्थिंग असणं आवश्यक आहे। आता ही जी कॉईल तुम्ही पाहताय ही इलेक्ट्रिक गिझरच्या कॅबिनेटच्या आत जो टँक असतो, जनरली मेटलचा, स्टीलचाही असू शकतो, त्याच्या आतमध्ये ही कॉईल असते। तर ही कॉईल पाण्याच्या संपर्कात कायमस्वरूपी असते। इलेक्ट्रिक गिझर इन्स्टॉल केल्यावर पहिल्यांदा पाणी चालू करायचंय। टँक जेव्हा ओव्हरफ्लो होईल आतला तेव्हा आउटलेटमधून पाणी बाहेर येईल। त्यानंतर तुम्ही बटन चालू करायचंय। हे सुरुवातीच्या वेळी, अगदी पहिल्या वेळी। नंतर टँक ओव्हरफ्लो होईल तेव्हाच पाणी बाहेर येतं, पण पहिल्यांदा तो एकदा कंप्लीट फिल झाल्यानंतरच इलेक्ट्रिक सप्लाय तुम्ही द्यायचा आहे। हे जनरल रूल आहे याचा। तर ही जी कॉईल आहे ही कायम पाण्याच्या संपर्कात राहणार आहे। आता तुम्ही जे काही पाणी वापरता ते बोरिंगचं असतं, विहिरीचं असतं, नदीचं असतं। तर ह्या पाण्यामुळे आणि ही कॉईल कायम 24/7 त्या पाण्याच्या संपर्कात असल्यामुळे कालांतराने या कॉईलला करोजन होऊ शकतं, म्हणजे गंज पकडू शकतो। आणि गंज पकडल्यानंतर हे जे वरचं आवरण आहे हे जर बारीक बारीक थिकच्या ऐवजी थिन होत गेल्यास, म्हणजे आपण थोडक्यात म्हणू ही लेयर झिजल्यास कॉईलची अवस्था कोणत्या प्रकारे होते ते पहा। बोरिंगचं पाणी असेल तर कॉईल लवकर खराब होते, विहिरीचं नदीचं पाणी असेल तर उशिरा खराब होते, पण खराब होऊ शकते सतत पाण्याच्या संपर्कात राहिल्यामुळे। तर ही कॉईल अशी होते। तर ही कॉईल हळूहळू खराब होत जाऊन ह्याच्यावर हे करोजन होतंय आणि जर इथे होल पडला करोजनमुळे तर ह्याच्या आतमध्ये जी इन्सुलेशनची पावडर असते ती हळूहळू पाण्याबरोबर बाहेर यायला लागते आणि आतमध्ये जे फिलामेंट आहे ते थेट पाण्याच्या संपर्कात येतं। फरक लक्षात घ्या, जेव्हा ही कॉईल नवीन आहे आणि तुमच्या बोर्डाला अर्थिंग आहे तेव्हा इलेक्ट्रिक शॉक लागायची शक्यता फार कमी असते, कारण ही जी कॉईलचं बाह्य आवरण आहे किंवा ह्या ट्यूब्स आहेत ह्याच्या आतमध्ये एक इन्सुलेशनची पावडर असते आणि इन्सुलेशनच्या पावडरच्या आतमध्ये फिलामेंट असतं, म्हणजे फिलामेंटचा पाण्याशी डायरेक्ट संपर्क होत नसतो। आणि जेव्हा कॉईल जुनी होते, करोजन होतं, त्याच्यावर बारीक होते, त्याचं जी जाडी आहे ती, किंवा वरचं आवरण झिजतं, त्यावेळी कॉईल या अवस्थेची होते। आणि जर चुकून ह्या कॉईलला होल पडला तर ती जी इन्सुलेशन पावडर आहे
ती हळूहळू पाण्यातून व्हायला लागते किंवा संपून जाते आणि जे आतमध्ये फिलामेंट आहे ते थेट पाण्याशी संपर्कात येतं आणि त्यावेळी तो करंट पाण्यात उतरू शकतो आणि आपल्याला शॉक लागू शकतो. या केसमध्ये पण अर्थिंग असेल तर जोर का झटका धीरे से लागणार आहे, पण अर्थिंग नसेल तर मात्र जोरदार शॉक लागणार आहे, कारण बाथरूमात आपण ओल्या पायाने उभं राहतो. बाथरूमची फरशी ओली असते, त्याच्यामुळे शॉक जोरदार लागू शकतो. आता हे सगळं ऐकल्यावर इलेक्ट्रिक गिझर वापरायचंच नाही का? तर असं अजिबात नाही. इलेक्ट्रिक गिझर हे फार चांगल्या पद्धतीने डिझाईन केलेलं प्रॉडक्ट आहे. बहुतांश कंपन्यांनी सगळी काळजी घेऊन डिझाईन केलेलं आहे. पण आता जर तुम्हाला कळलंय की आपण जो पॉवर पॉईंट वापरणार आहे त्याला अर्थिंग असणं आवश्यक आहे, तो 16 एम्पियरचा असणं आवश्यक आहे, त्याला 2.5 mm जाडीची वायर तिथपर्यंत मीटरपासून आलेली असणं आवश्यक आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घेऊन त्याची पूर्वतयारी करून नंतरच इलेक्ट्रिक गिझर बसवायचा आहे. आणि दुसरी गोष्ट, MCB, RCCB, ELCB अशा गोष्टींचा वापर तुम्ही वायरिंगच्या वेळी करायचा आहे की जेणेकरून काही धोका निर्माण झाला तर त्या ज्या सेफ्टी डिव्हाइसेस आहेत ते ट्रिप होतील. म्हणजेच काय, इलेक्ट्रिक गिझर वापरायला घाबरायची गरज नाही आहे, पण काळजी मात्र घेतली पाहिजे. आता प्रत्येक वेळी करोजन होऊन कॉईलची अशी अवस्था होतेच असं नाही आहे. अनेक वर्ष कॉईल टिकते, पण ज्या केसमध्ये पाण्यामध्ये क्षार जास्त आहेत आणि त्याच्यामुळे करोजन होतंय त्या केसमध्ये कॉईलची अशी अवस्था होऊ शकते. आणि ह्याला जर दुर्दैवाने होल पडलं आणि इन्सुलेशन पावडर पूर्ण वाहून गेली आणि फिलामेंट डायरेक्ट पाण्याच्या संपर्कात आलं ज्याच्यातून करंट वाहतोय तरच शॉक लागू शकतो, अन्यथा शॉक लागायची शक्यता कमी असते. आणखी एक शंका ग्राहकांकडून विचारली जाते की इलेक्ट्रिक गिझरला पाणी आणखी गरम येण्यासाठी काय करता येईल. आता ह्याच्यामध्ये गॅस गिझरप्रमाणे गॅस कमी जास्त करायचं बटन नसतं. व्होल्टेज आणि वॅटेज आपलं फिक्स असतं, त्यानुसार करंट ठरतो. तर ह्याच्यामध्ये एकच पर्याय आपल्याला उरतो की जे तुम्ही आउटलेटमधनं पाणी बाहेर येतंय त्याचा जर फ्लो कमी केला तर पाणी जास्त गरम होईल. कारण फ्लो जर जास्त ठेवला तुम्ही तर पाणी पटकन आत जाऊन बाहेर निघून जातं, त्याला तापायला वेळ मिळत नाही. आणि जर फ्लो कमी ठेवला तर पाणी हळूहळू आत जातं, हळूहळू बाहेर येतं आणि त्याला तापायला पुरेसा वेळ मिळतो. तर या केसमध्ये तुम्ही पाण्याचा जो आउटलेट आहे त्याचा जो तुम्ही कॉक बसवलेला आहे तो जर अर्धवट ओपन केला तर पाणी चांगल्या पद्धतीने गरम होईल आणि तो पूर्ण ओपन केला तर कोमट होईल. ही गोष्ट एक सगळ्यांनी लक्षात घ्या, कारण ह्याचं वॅटेज वाढवायची सोय या मॉडेलमध्ये तरी नाहीये. आणि मी जी माहिती सांगतोय ती ह्या पर्टिक्युलर मॉडेलबद्दल आहे. कंपनीचं इन्स्ट्रक्शन मॅन्युअल किंवा वॉरंटी कार्ड किंवा त्या सर्व्हिस सेंटरला त्या विक्रेत्याला संपर्क साधून तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने माहिती घेऊ शकता. ही मी जनरल माहिती तुम्हाला सांगत आहे. आणखी एक गोष्ट मी इथं अधोरेखित करतो, तुम्हाला जर अधिक काळजी घ्यायची असेल तर पाणी तुम्ही आधी चालू करणार, नंतर बटन चालू करणार, पाण्याचा फ्लो कमी जास्त ठेवणार आपल्याला किती गरम आहे त्याच्यानुसार. तर ते जे पाणी बादलीत थेट पडतंय त्याच्यामध्ये हात लावून गरम झालंय का बघू नका. प्लास्टिकचा तांब्या घ्या, तांब्यामध्ये पाणी घ्या, धारेपासून तांब्या दूर न्या आणि मग तांब्यामध्ये तुम्ही हात घालून पाणी बघितलं तर शॉक लागायची शक्यता कमी असणार आहे. जनरली घाई गडबडीत आपण इलेक्ट्रिक गिझर चालू करतो, चालू असतानाच आंघोळ सुरुवात करतो, त्या वाहत्या पाण्यात आपण हात घालतो आणि जर असं करून देखील शॉक लागतोच असं नाहीये. असं तुम्ही करताय आणि पाण्यामध्ये क्षार असल्यामुळे किंवा कमी क्षार असलेलं पाणी पण वर्षानुवर्षे ती कॉईल त्याच्यात असल्यामुळे पण कॉईलला दुर्दैवाने जर होल पडला, इन्सुलेशन पावडर वाहून गेली आणि फिलामेंट डायरेक्ट पाण्याच्या संपर्कात आलं आणि असं पाणी वाहतंय आणि तुम्ही हात घातलात तरच शॉक लागायची शक्यता आहे. अन्य कारणं देखील असू शकतात, नाही असं नाहीये, पण ही शक्यता एक जास्त असते. तर तुम्हाला सगळ्यात सुंदर उपाय असा आहे की बादली पहिल्यांदा भरून घ्या, गिझर बंद करा आणि मग आंघोळीला सुरुवात करा. आणि दुसरा एक उपाय, पाणी किती गरम आहे हे बघण्यासाठी जी धार आहे गरम पाण्याची त्याच्यामध्ये हात न लावता प्लास्टिकचा हँडलवाला तांब्या धरून तो तांब्या अर्धा भरून घ्या, तांब्या धारेपासून लांब न्या आणि हात मग आत बुडवून तुम्ही बघू शकता पाणी कितपत गरम आहे याची. गॅस गिझरच्या बाबतीत देखील वेगळी काळजी घ्यावी लागते, ती गॅस संदर्भात असते. या संदर्भात वेगळा व्हिडिओ ऑलरेडी केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. असं काही नाहीये की हा प्रकारचा गिझर जास्त चांगला
तो धोकादायक असं काही नाहीये. काळजी घेतली तर दोन्ही चांगले आहेत, काळजी नाही घेतली तर दोन्ही धोकेदायक आहेत. गेली अनेक वर्षे म्हणजे 10 पेक्षा अधिक वर्षे आम्ही इलेक्ट्रिक गिझर, गॅस गिझर दोन्ही सप्लाय करत आहोत. लांजा, रत्नागिरी, राजापूर इथे आम्ही रिटेलिंग करत आहोत. तर गिझर विक्री करताना ही थोडीफार माहिती आम्ही ग्राहकाला देतो. तसेच जे आमचे नेहमीचे मेकॅनिक आहेत ते इन्स्टॉल करताना पण ही माहिती द्यायचा प्रयत्न करतात. पण काही वेळा माहिती पूर्ण पोहोचली नसेल ज्या ग्राहकांपर्यंत, किंवा जे ग्राहक आमच्या संपर्कात नाही आहेत त्यांनी अन्यत्र खरेदी केला असेल, त्यांच्यासाठी देखील ही माहिती थोडीफार उपयुक्त आहे. अधिक माहिती तुम्ही आपल्या विक्रेत्याशी संपर्क साधून किंवा इन्स्टॉलरशी संपर्क साधून, सर्व्हिस सेंटरशी संपर्क साधून, गॅरंटी वॉरंटी कार्ड वाचून घेऊ शकता. मी काही मुद्दे रिपीट करतो म्हणजे तुमच्या झटकन लक्षात येतील की इलेक्ट्रिक गिझरला शॉक बसायची शक्यता कमी करण्यासाठी पॉवर पॉईंट अर्थिंगसह वापरा. 16 एम्पियरचा बोर्ड असावा. 2.5 स्क्वेअर MM कमीत कमी वायर असावी, फेज न्यूट्रल अर्थिंग. त्याच्यानंतर तुम्ही RCCB, MCB, ELCB या सेफ्टी डिव्हायसेसचा वापर करू शकता. आपलं जर पाणी जास्त क्षारयुक्त असेल तर पिरियडिक चेकिंग करू शकता. कुठल्या तरी टेक्निशियनला बोलवून की बाबा कॉईलची अवस्था काय आहे हे आपण तपासूया, जनरल सर्व्हिसिंग करून घेऊया. आणि तुम्ही कमी क्षारयुक्त पाणी जरी वापरत असाल तरी हे पिरियडिक चेकिंग करणं चांगलं असतं. वस्तू आपली चांगल्या पद्धतीने मेंटेन राहते. धोका काय असेल भविष्यात तर तो आधीच नजरेस पडतो.